सुरेश रामचंद्र धस बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार। आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी निवडणूक आयोगाला स्वतःचा व्यवसाय शेती सांगितलाय। अनेक नेत्यांची संपत्ती आपण मराठी मंडळीवर आतापर्यंत बघितली आहे आणि अनेक नेत्यांचा व्यवसाय शेती आहे। मग शेतीला बँक बिझनेस का मानत नाही आणि शेतकऱ्यांना शेती या व्यवसायाला बिझनेस लोन का देत नाही हा प्रश्न अजून सुटलेला नाही। तुमचं मत नक्की कमेंट करा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांची संपत्ती, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, त्यांच्याकडे सोनं किती आहे, कोणत्या गाड्या आहेत, गाई म्हशी किती आहेत आणि टोटल जमीन एकूण जमीन किती एकर आहे आणि त्यांच्याकडे कर्ज किती आहे त्यांच्यावर, हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर सुरेश अण्णांचं BA झालेलं आहे, म्हणजे ते ग्रॅज्युएट आहेत, बॅचलर ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑफ आष्टी डिस्ट्रिक्ट बीड येथून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलंय। गुन्हे कोणते आहेत तर फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित IPC कलम 420, बनावटगिरीशी संबंधित IPC कलम 467, फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणाशी संबंधित IPC कलम 468, गुन्हेगारी आणि धमकीसाठी शिक्षेशी संबंधित आरोप IPC कलम 506, घराच्या अतिक्रमणासाठी शिक्षेशी संबंधित आरोप IPC कलम 448, दंगलीसाठी आरोप IPC कलम 147-48, बनावट दस्तावेज प्रकरणी IPC कलम 471, शांततेचा भंग करण्याच्या हेतूशी संबंधित आरोप IPC कलम 504 असे विविध गुन्ह्याची नोंद सुरेश अण्णा धस यांच्यावर आहे। अशा गुन्ह्यांची नोंद त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातच मांडलेली आहे। जंगम मालमत्तेचा तपशील बघूया। सुरेश अण्णा धस यांच्याकडे जंगम मालमत्ता किती आहे? रोख, बँका, वित्तीय संस्था आणि बिगर वित्तीय संस्था, कंपन्यांमधील ठेवी, कंपन्यांमधील शेअर्स, LIC किंवा इतर विमा पॉलिसी अशी एकूण 11 कोटींची जंगम मालमत्ता अण्णांकडे आहे। त्यात 2 गाड्या त्यांच्याकडे आहे फोर्डच्या, त्यात एक MG ग्लोस्टर आहे आणि स्वतःचं व जोडीदाराचं पकडून एकूण 24 लाखांचं सोनं सुरेश अण्णा धस यांच्याकडे आहे। स्थावर मालमत्तेचा तपशील बघूयात। सुरेश अण्णा धस यांच्याकडे 3+ कोटींची शेतजमीन, 18+ कोटींची बिगर शेतजमीन, 3+ कोटींच्या निवासी इमारती आणि इतर काही प्रॉपर्टी अशी एकूण 25+ कोटींची स्थावर मालमत्ता आहे। या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर मालमत्ता जवळपास 36 कोटी प्लस एवढी सुरेश अण्णा धस यांची आहे आणि त्यांच्यावर जवळपास 3 कोटी प्लसचं दायित्व म्हणजे कर्ज देखील आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। वाल्मिक अण्णा कराड यांच्यापेक्षा कमीच आहे म्हणत अशी सुरेश अण्णांची संपत्ती। वाल्मिक कराडांची बघायची असेल तर व्हिडिओ लिंक दिलेली आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता वाल्मिक अण्णा कराड यांची संपत्ती किती आहे। या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।